नमस्कार. नमस्कार. काय 1 महिना झाला. हो, काय अनुभव तुमचा? छान वाटतंय सर. हं. सुरुवातीला 2 दिवस काही मी ड्रिंक केली नाही. हं, हं. त्याच्यानंतर परत चालू केली. अच्छा. 5-6 दिवस 6 दिवस मला काही वाटलं नाही. पण हं. 6व्या-7व्या दिवशी मला त्रास झाला. अच्छा. तरी दुसऱ्या दिवशी परत पिलो मी. हं, त्या दिवशी पण खूप त्रास झाला. हं, पण नंतर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत पिलो, हं. त्या दिवशी इतका त्रास झाला की परत माझी इच्छाच झाली नाही परत तिकडे जायची. बरं. म्हणजे इतका मी आपण जे म्हणतो ना, पूर्ण आहारी गेलो होतो, हो. तसा मी होतो. बरोबर. मला सकाळी उठल्यानंतर ओढ लागायची. मी कधी दारू प्यायला जाईल. संध्याकाळी सुद्धा बरोबर. कधी दारू प्यायला जाईल असं मला वाटायचं. पण आता मला तसं काहीही वाटत नाही. हं. तसं तुमचे गोळ्या औषध घेतले, अजूनही चालू आहे. घरच्यांचं जरी लक्षात नसलं, तर मी स्वतःहून स्वतः. आता मागतोय, "अरे माझी गोळी राहिली की माझी पावडर राहिली." हं, हं, हं. आणि माझ्या मनाला इतकं म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतंय, की माझी दारू सुटली आणि मी हं. त्या अ, पिढेतून अक्षरशः कडक पिढा आहे ही. बरोबर. नाही. दारू म्हणजे ही पिढा आहे. खरं आहे, खरं आहे. माणसाच्या आयुष्याला एक पोक करणारा किडा आहे तो. खरं आहे, खरं आहे. तो जो लागला होता ना माझ्या मागे, तो निघून गेला. त्याचा नायनाट झाला आणि मला इतका आनंद वाटतोय. माझे मुलं माझ्याशी बरोबर बोलत नव्हते. माझे बरोबर. छोटे-छोटे मुलं आहे, ते माझ्या व्यवस्थित बोलत नव्हते. माझी छोटी मुलगी मला रोज सांगायची, केव्हा? जेव्हा मी नीला असायचो, हं, हं. सकाळी-सकाळी तेव्हाच बोलायची. बोला. नंतर बोलत नव्हती दिवसभर. बघा लहान मुलांना किती समजतं. मला अक्षरशः म्हणजे ती घाबरायची मला माझ्याजवळ यायला. हं. माझे पोरं माझ्याजवळ येत नव्हते. मला लाज वाटायची, अरे आपली पोरं आपल्यापासून लांब जात आहे. हं, हं, हं. आणि ते तर जाऊ दे हो, पैशाचं काही मापच नव्हतं हो. खर्चायला. पैसे खूप खर्च होतात पैसे. काहीच शुद्धच नसते ना काही. किती पैसे खर्च होतात, कर्ज काढले कोणाकडून जातात. किती घेतले, काय घेतले, त्याचं मोजमाप नाही, एकदम काय नाही. आणि इतकं कर्जबाजारी झालो मी, का बेमाप. दारूच्या नशेमध्ये काही होतं. आणि ज्यावेळेस माझी उतरली का सकाळी पहाटे उठायचो मी, मला लक्ष द्यायचं, अरे आपण चुकीचं करतोय बुवा, आपले पैसे वाया जात आहे, आपण काल एवढे पैसे खर्च केले, आजचं काय? असं रोज मला वाटायचं. बरोबर, बरोबर. समजा आपण एखाद्याकडून समजा तुमच्याकडून सर आम्ही पैसे घेतले, द्या बुवा, हं, हं, हं. काहीतरी काय बुवा, मी खूप खोटं बोलायचो लोकांशी. हां, खोटं बोलतो आपण. माझ्यावर विश्वास नाही राहिला लोकांचा. आता माझ्याजवळ कोणी उभं राहत नव्हतं या दारूमुळं. आता माझे फ्रेंड सर्कल आता ऑटोमॅटिक माझ्याजवळ यायला लागले. 4 लोकं मला बोलायला लागले, माझ्याशी गप्पा मारायला लागले. तुझं काय चाललं? काय नाही? कसं करतोय? मग तुम्ही रडले, मग कोणाजवळ रडले होते? आईसमोर रडलो, भावासमोर रडलो, खूप रडलो, प्रचंड मित्राला रडलो. मित्राला फोन केला, त्याच्यासमोर रडले. मित्राला बोललो, खूप बोललो, म्हणजे काय बोलले त्या दिवशी तुमचं की काय बुवा झालं? मला ही पीडा माझी सोडून घ्यायची. हं, ज्या दिवशी तुमच्याकडे आलो ना, त्यावेळेस मला त्या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं. हं. पण जेव्हा मला ते गोळ्या वगैरे इंजेक्शन घेतलं, मी परत चालू केली, तर मला जो त्रास झाला, त्या त्रासामुळं पण एक आहे खरं सर सर सांगतो तुम्हाला, तुमच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये कायापालट झाला आहे. थँक यू, माझा थँक यू. टर्निंग पॉइंट म्हणजे तुम्ही ठरताय. बरोबर. मग तुम्हाला त्रास झाला आणि त्यावेळेस आणि तुम्हाला आतमधून वाटलं, की नाही आता आपल्याला आता त्रास होतोय, आपण त्रास बंद होतोय, केला आता पाहिजे. आपण घ्यायची नाही, प्यायची नाही. त्या मार्गाला मन जायचं. मोकळं केलं मन तुम्ही. मोकळं झालं. आणि मित्रा माझ्या भावाशी मी 2-2 महिने बोलत नव्हतो फोनवर हं, हं, हं. किंवा तो माझ्या घरी येत नव्हता किंवा काय चाललंय तुझं? असं फक्त यायचा पाहुण्यासारखा निघून जायचा. मला आपुलकी वाटायची, माझ्या भावाला आनंद व्हायचा. पण माझी नशा आहे ना, मी त्यावेळेस दारू प्यायचो ना, तर मी त्या गोष्टीचा विचार करत नव्हतो. फक्त असं लक्ष द्यायचं, भाऊ आला, तास 2 तास थांबला, निघून गेला. हं, 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 हं. माझ्यावर कोणी उभं राहत नव्हतं या दारूमुळं. बरोबर, बरोबर. आता थोडे मित्र आहे माझे, काही जास्त नाही आहे, भरपूर आहे. पण आता थोड्या जेवढं कळायला लागलं ना, ते ऑटोमॅटिक माझ्या पर्यंत यायला लागले. चांगलं आहे, चांगलं आहे. माझ्याशी बोलायला लागले, गप्पा मारायला लागले, अडी-अडचणी विचारताय. नाही चांगलं दारू वाईटच असते. खूप दारू वाईट आहे दारू. सोडल्यानंतर तुम्हाला फायदाच होणार आहे. ओके. ठीक आहे. चालेल.